नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांचे निकाल लागल्यानंतर जे काही आता चर्चा सुरू आहे ती अर्थातच महापौर पदाची, पण सर्वाधिक महापौर पदाची चर्चा सुरू आहे ती मुंबई महानगरपालिकेची. मुंबई महानगरपालिकेचा निकाल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यात भारतीय जनता पार्टी ही सर्वाधिक जागा जिंकणारी पार्टी ठरलेली आहे. त्यांच्या 89 जागा आलेल्या आहेत, 89 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्या खालोखाल उबाटा गटाचे 65 नगरसेवक आलेत आणि महायुतीमधले म्हणजे भाजपासोबत असलेले एकनाथ शिंदेचे शिवसेना यांचे 29 नगरसेवक आलेले आहेत. काँग्रेसचे 24 एक नगरसेवक आलेले आहेत. मनसेचे 6 नगरसेवक आहेत. तर अशी सगळी स्थिती आहे. आणि अर्थातच महायुतीला ज्या काही दोघांची जर बेरीज केली, भाजपा आणि एकनाथ शिंदेची शिवसेना, तर 118 जागा त्यांच्या आहेत. स्वाभाविकच बहुमतापेक्षा हा आकडा पुढे गेलेला आहे. त्यामुळे त्यांचा महापौर महायुतीचा हा तिथे बसणार हे स्पष्ट आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये उबाटाचे 65 नगरसेवक किंवा मनसेचे 6 नगरसेवक, काँग्रेसचे 24, इतर काय अपक्ष आहेत, MIM आहे किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, या सगळ्यांचा विचार सुद्धा केला जातोय आणि त्यातून कुठेतरी आपले 100 लोक किंवा 109 पर्यंत आपण पोचतोय असाही दावा विरोधी पक्षाकडून केला जातोय. आणि त्यामुळे आमचाही महापौर बसू शकतो अशा पद्धतीचा एक दावा पत्रकार परिषदांमधून किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियामधून हा केला जाऊ लागलेला आहे. आता मुळामध्ये महायुतीचे जर 118 नगरसेवक निवडून आलेले आहेत तर याचा अर्थ त्यांचा महापौर होणार तेच पहिला दावा करणारे स्पष्ट आहे. आणि त्यांनी तो बहुमताचा आकडा पार सुद्धा केलेला आहे. आणि त्यांची महायुती आहे. एकनाथ शिंदे काय स्वतंत्र निवडणूक लढवत नव्हती की त्यांना आता भाजपा सोबत घेणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा महापौर बसवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे दोघंही एकत्रच होते आणि त्याच्यात त्यांचा महापौर बसणार हे त्यांनी पहिल्यापासून सांगितलेलं आहे निकाल लागल्यानंतर. पण आता उबाटा गटाकडून प्रामुख्याने, कारण विरोधी पक्षांमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष हा उबाटा आहे, ज्यांच्या 65 जागा आलेल्या आहेत, नगरसेवक आलेले आहेत. तेव्हा त्यांच्याकडून असा दावा केला जातोय. विशेषतः उद्धव ठाकरेंची जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा त्यांनी असं म्हटलं की देवाची कृपा असेल तर आमचा नगरसेवक, आमचा महापौर जो आहे तो होऊ शकतो. आता देवाची कृपा असेल तर आमचा महापौर होईल हे जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्याच्या मागे स्वाभाविकच आणखी काही नगरसेवक त्यांना लागणार जर महापौर करायचा. आणि ते कोणाचे नगरसेवक असतील? भाजपाचे तर नगरसेवक येणार नाहीत तुमच्यासोबत. मग ते कोणाचे असणार? एकनाथ शिंदेचे नगरसेवक पाहिजेत. मग एकनाथ शिंदेचे नगरसेवक आपल्यासोबत आले तर आपला महापौर बसू शकतो असाच त्याचा अर्थ होतो. जेव्हा संजय राऊत यांना विचारण्यात आलं पत्रकार परिषदांमध्ये तेव्हा त्यांनी म्हटलं की शेवटी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते सुद्धा शिवसैनिकच आहेत. ते सुद्धा शिवसैनिक आहेत आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची मशाल जी आहे ती धगधगते आहे. त्यातले सुद्धा काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत असं ते म्हणाले. म्हणजे याचा अर्थ काय होतो की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले नगरसेवक हे आपल्याबरोबर आले तर आपल्याला चालणार आहे. ते आले तर आमचा महापौर बसेल. पण मग प्रश्न निर्माण होतो, शिंदेचे नगरसेवक आपण कल्पना करूया असं होणं तर अजिबात शक्य नाही. पण जो काही त्यांच्या मनामध्ये जे स्वप्न आहे या जे काही तो विचार करतायत त्या पद्धतीने एकनाथ शिंदेचे नगरसेवक जे इथे आले तर महापौर कोणाचा होणार? एकनाथ शिंदेचा करायची तयारी आहे उबाटाची, कारण ते असेच तर नगरसेवक येणार नाहीत सोबत. त्यांचा महापौर करत असाल तर ते तुमच्यासोबत येतील. ती उबाटाची तयारी आहे का? आणि जर तयारी असेल त्याला काय म्हणायचं? 2022ला जेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाले 40 आमदारांचं आणि ते भाजपासोबत जाऊन मुख्यमंत्री बनले, त्यानंतर तेव्हापासून किंवा त्यानंतर आपण पाहिलं त्यांच्यावर कशा पद्धतीचे आरोप झाले आणि ते अजूनही होतात. शिंदेऐवजी मिंदे म्हणायचं, रोज त्यांना गद्दार म्हणायचं, 50 खोके एकदम ओकेचे बॅनर घेऊन रोजच्या रोज त्याची चर्चा करायची.
जिथे संधी मिळेल तिथे घालून पाडून बोलायचं, रिक्षावाला म्हणायचं, दाढीवाला म्हणायचं. अशा व्यक्तीच्या नगरसेवकांचा तुम्ही उपयोग करणार आहात? चालणार आहेत का नगरसेवक? ज्या एकनाथ शिंदेवर अशा पद्धतीचे आरोप होत आहेत त्यांचे नगरसेवक आपल्याला मिळालं तर चालतील एवढा लाळघोटेपणा करण्याची काय आवश्यकता आहे? देवाची कृपा एवढी कशासाठी हवी आहे? देवाच्या कृपेमुळे एवढं मिंदे होण्याची काय आवश्यकता आहे? हा प्रश्न निर्माण होतो. शिंदेंना मिंदे म्हणायचं, पण आपण शिंदे ते नगरसेवक आपल्याला कधी मिळतील, ते कसे फुटतील, ते आपल्या संपर्कात कसे राहतील, हा मिंदेपणा करण्याची काय आवश्यकता आहे? हा प्रश्न निर्माण होतो. हा जनतेच्या मनात प्रश्न आहे की जर ही मीडियामध्ये सगळी चर्चा आहे की महापौर आमचाही होऊ शकतो आणि तो होण्यासाठी एकनाथ शिंदेचेही नगरसेवक चालतील, तर मग त्या एकनाथ शिंदेचे गद्दार ज्यांना म्हटलं जातं उबाटाकडून, त्यांचे नगरसेवक का चालतील? आणि ते जर शिवसैनिक आहेत, मग एकनाथ शिंदे शिवसैनिक नाहीयेत. एकनाथ शिंदे खरे शिवसैनिकच आहेत. ते काय कुठल्या पक्षातून शिवसेनेत आले नाहीत. सगळ्या प्रकारची लहान लहान पदं भूषवत ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. पण त्यांना तुम्ही तेव्हा गद्दार म्हणालेला आहात. त्यांच्या 50 खोक्यांचे आरोप केलेले आहेत. त्यांना मिंदे तुम्ही म्हणता अजूनही. त्यांचे नगरसेवक कसे चालतील हा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा संजय राऊत यांना विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले भाजपाचा काही करून महापौर होता कामा नये, आमचा महापौर व्हायला पाहिजे. ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? अगदी त्या ठिकाणी असं असतं की एकनाथ शिंदे स्वतंत्र लढवत आहेत, भाजपा स्वतंत्र लढवतोय, तर ठीक आहे, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेना आपल्याकडे आकर्षित करणं किंवा खेचून घेणं, त्यांचे नगरसेवक आपल्याकडे घेणं हे एक वेळ मान्य सुद्धा करता येईल. पण जो पक्ष पहिल्या क्रमांकाने निवडून आलेला आहे, ज्यांचे 89 नगरसेवक आलेले आहेत, त्याचाही महापौर होता कामा नये. ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? मी रोज लोकशाहीच्या नावाने गप्पा मारायच्या, हातामध्ये संविधान घेऊन लोकांना सांगायचं की आम्ही संविधान मानतो आहोत आणि आम्ही संविधानाचं रक्षण करणार आहोत, आम्ही लोकशाही जिवंत ठेवणार आहोत. मग त्या भाजपाचा महापौर झाला तर काय प्रश्न आहे? काय एवढं वाईट वाटण्याचं कारण आहे? मग मनामध्ये येतं की ही प्रवृत्ती 2019ची सुद्धा होती. 2019ला महाराष्ट्रातल्या जनतेने भाजपाचे 105 आमदार निवडून दिले आणि युतीमध्ये असलेल्या शिवसेनेचे 56 आमदार निवडून दिले. दोघांनाही ही भरभरून मतं जनतेने दिली ती यासाठी की या युतीने सत्तेमध्ये यावं. पण काय झालं तेव्हा काय झालं? तेव्हाही हेच झालं, भाजपाला सत्तेत येऊ देता कामा नये. म्हणून मग उद्धव ठाकरे कुठे गेले? काँग्रेस सोबत गेले, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले आणि मुख्यमंत्री बनले. मी तसंच आता करायचंय की जो पहिला आलेला आहे त्याला बाहेर बसवायचंय, त्याला ऍडमिशन द्यायचं नाही. जो 35% मिळवलेला आहे त्याला ऍडमिशन द्यायचं, पहिलं त्याचा गौरव करायचा, सत्कार करायचा. असाच प्रयत्न आहे. म्हणजे 65 जागा मिळवल्या त्यांच्या पक्षाच्या बरोबर या आणि त्यांचा महापौर करा, पण ज्यांना जास्त जागा मिळालेल्या आहेत त्यांचा महापौर नको काही करू. म्हणून मग संजय राऊत म्हणतात की भाजपाचा काही करून महापौर होता कामा नये, आमचा व्हायला पाहिजे. त्यासाठी भलेही आम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची मदत घेऊ. तोच प्रश्न आहे की का मदत घेताय तुम्ही? काय आवश्यकता आहे एवढी मदत घेण्याची? मग 2017ला ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपाने 82 जागा जिंकल्या होत्या, शिवसेनेकडे 84 जागा होत्या. तेव्हाही भाजपाची अशी अपेक्षा होती की आम्ही 82 जागांवर निवडून आलेलो आहोत, तर आम्हाला महापौर पद तरी द्या किंवा स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षपद तरी द्या. कोणती पदं दिली नाहीत त्यांना. का? कारण शिवसेनेची सर्वाधिक जागा निवडून आल्यात, 84 आल्यात, भले 2 जागा जास्त असतील. मग तोच न्याय भाजपाच्या बाबतीत का लावला जात नाहीये उबाटाकडून की त्यांनी जागा जास्त जिंकलेल्या आहेत 89, तर त्यांचा होऊ द्या महापौर, त्यांचा आणि त्यांच्या महायुतीचा. पण त्याच्यातही फोडाफोडी करायची आहे की त्यांचा महापौर काही करून होता कामा नये, शिंदेंना काही करून आपल्याकडे घ्या. आपण भलेही जनतेने आपल्याला नाकारलं असेल निवडणुकीत तरी त्यांचे नगरसेवक घ्या आणि आपला महापौर करूया. ही वृत्ती याच्यात दिसते.
हे देवाची कृपा वगैरे सांगण्यासाठी आहे, पण देवाच्या कृपेसाठी एवढं मिंद व्हायचंय कशासाठी? कोण होतंय असं मिंद? शिंदेंना मिंदे म्हणण्यापेक्षा आपणच मिंदे आहोत हे याच्यातून दिसून येतं. की काही करून आम्हाला करा, भले आम्ही शिंदेंना शिव्या घातल्या होत्या, पण आता त्यांचे नगरसेवक आमच्यासोबत आले पाहिजेत, मग आमचा महापौर होईल. आणि मीडियात सुद्धा तीच चर्चा वारंवार दाखवली जाते. शिंदेंचे नगरसेवक हॉटेलमध्ये कोंडून ठेवलेले आहेत. कशासाठी? तर ते फुटतील म्हणून. अर्थात त्याविषयी शीतल म्हात्रे जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, त्यांनी सांगितलं की इथे आमच्या नगरसेवकांचा विजय मेळावा आहे, ते इथे आलेले आहेत, सगळे नगरसेवक जिंकलेले, त्यांचा एक प्रकारे ते दाखवत आहेत सुद्धा की त्यांना पेढे भरवले जात आहेत, त्यांची आरती ओवाळली जाते, त्यांचं स्वागत केलं जाते, त्यांचा फोटो काढले जात आहेत त्यांच्यासोबत. एकनाथ शिंदे दुपारी येऊन त्यांना भेटणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पण बातम्या काय चालू जात आहेत की एकनाथ शिंदेची शिवसेनेमधले नगरसेवक फुटतील. आणि फुटून जाणार कुठे ते? फुटावेत अशी अपेक्षा उबाटाचीच असू शकते, भाजपाचीच असू शकणार नाही, कारण ते त्यांच्यासोबतच आहेत. फुटावी अशी अपेक्षा कोणाची? उबाटा गटाची. म्हणजे ज्यांना शिव्या घालायच्या ते फुटावेत आणि आमच्याकडे यावेत. आम्ही शिव्या घालू, पण तुम्ही तुमचा सन्मान वगैरे सगळा स्वाभिमान सोडून आमच्याकडे यायचं, हाच विचार असणार. याच्यातून दिसून येतो तो हा दुटप्पीपणा. हे काही करा, लोकशाहीची भले तिथे चिंधड्या उडवा, पण आम्हाला आमचा महापौर होऊ द्या. खरोखरच लोकशाहीची चाड असेल तर भाजपा, शिवसेना, एकनाथ शिंदे यांचा जो काय महापौर होणार आहे तो कोण होणार आहे ते ठरवतील. कोणाला किती वर्ष, 2.5 वर्ष करायचे का काय ते ठरवतील. त्यांनी काय ठरवलेलंही असेल आधी, पण ते होऊच द्यायचं नाही, आम्हाला व्हायचंय. ही जी प्रवृत्ती याच्यामधून दिसून येते ती खरे मिंदेपणाची प्रवृत्ती आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.